नमस्कार मित्रांनो, नरसिंगी किशोर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार पॅनल चर्चा ही शिकवण्याची पद्धत याबाबत लिहा. एक्सप्लेन पॅनल डिस्कशन. तर आपण ते बघूयात. तर यामध्ये काय करायचं, तर यामध्ये एखाद्या ठराविक विषयावर पॅनल चर्चा म्हणजे काय, तर यामध्ये एखाद्या ठराविक विषयावर त्या विषयातील तज्ज्ञ मंडळी एकत्र बसून प्रत्येक मुद्द्यावर चर्चा घडवून आणतात. यामध्ये अध्यक्ष पुढारी पण करतो. ह्यामध्ये विषयातील काय होतं, तर यामध्ये अध्यक्ष असतात ते पुढारी पण करतात, एखाद्या मुद्द्यावर बसून चर्चा करतात. तर तंत्रमंडळी व विषयानुसार त्या क्षेत्रातील अनुभवी उपशिक्षित तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असतो. उदाहरणार्थ आपण घ्यायला गेलं डॉक्टर, परिचारिका, समाजसुधारक, अधिकारी इत्यादी. यामध्ये सुरुवातीला सर्व सदस्यांची ओळख करून दिली जाते. यामध्ये सुरुवातीला काय होतं, तर सर्व सदस्यांची ओळख करून दिली जाते. अध्यक्ष विषयाला सुरुवात करून प्रथम एका व्यक्तीस चर्चेला आमंत्रण करतो. तर अध्यक्ष विषयाला सुरुवात करून प्रथम एका व्यक्तीस चर्चेला चर्चा ह्या चर्चेला झाले, लिहिताना थोडंसं हे झालं तर चर्चेला आमंत्रित करतो. त्याच्यानंतर प्रत्येक मुद्द्यामध्ये सर्व सदस्य आपले विचार थोडक्यात मांडत असतात व ज्ञानात अधिक भर पाडत असतात. एक प्रकारे तज्ज्ञांची प्रत्येक मुद्द्यावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा सुरू असते. तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा सुरू असते. मुद्दा विषयाच्या बाहेर जाऊ देऊ नये यावर अध्यक्षांचे नियंत्रण असते. मुद्दा जो आहे तो विषयाच्या बाहेर जाऊ नये ह्याच्यावरती अध्यक्षांचे नियंत्रण असते. मुद्द्यावर दुमत असल्यासही इतर तज्ज्ञांना त्या संदर्भासह अचूक माहिती पुरवली जाते. मुद्द्यावर दुमत असल्यासही इतर तज्ज्ञांना संदर्भासहित अचूक माहिती पुरवली जाते. सर्वात शेवटी किंवा मध्ये सोडवताना प्रश्न विचारण्याची संधी असते. यामध्ये जे श्रोते असतात, ठीक आहे, तर त्यांना प्रश्न विचारण्याची संधी असते. ओपन डिस्कशन. यामध्ये चुकीचे गैरसमज, शंका, कुशंका यांचे समाधान होते आणि मुद्द्यांचे सर्व दृष्टिकोनातून आकलन होते. एक एक मुद्दा पुढे येऊन विषय पुढे जातो व विषयाचे सर्वांगीण ज्ञान प्राप्त एक एक मुद्दा पुढे येऊन विषय पुढे जातो व विषयाचे सर्वांगीण ज्ञान प्राप्त होते. असं आहे पॅनल डिस्कशन किंवा पॅनल चर्चा. तर अशा प्रकारे रिसर्चचा हा JNM 3rd इयरचा क्वेश्चन होता इम्पॉर्टंट. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची, मस्त राहायचे, स्वस्थ राहायचे. तुम्हाला नोट्स काढायचे असतील त्यांचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. ठीक आहे.